सत्तेच्या शिखरावर पोहोचले की अनेकांचा स्वभाव आणि वागणूक सहजपणे बदलते। मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात असे काही मोजके नेते आहेत जे सत्ता, पद आणि प्रतिष्ठेपलीकडे जाऊन आजही आपला साधेपणा जपताना दिसतात। याच मोजक्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेंचा समावेश होतो। 9 ऑगस्ट 2025 रोजी ते कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेली एक कृती राज्यात जोरदार चर्चेत आली आहे। विधिमंडळाच्या सर्वोच्चपदी असूनही आपले पाय जमिनीवरच आहेत असा थेट आणि स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे। मिरजगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी भाविकांमध्ये बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला। त्यानंतर जेवणाच्या पंक्तीतून बाहेर जात असताना त्यांनी पदाचा रुबाब न दाखवता साधेपणाचा मार्ग निवडला आणि गर्दीतून वाट काढताना प्राध्यापक राम शिंदे यांनी स्वतःच्या हातात चप्पल घेतल्या आणि ते पंक्तीमधून बाहेर पडले। यांच्या या साधेपणाच्या कृतीने उपस्थितांचे विधिमंडळाच्या सर्वोच्चपदी असतानाही प्राध्यापक राम शिंदे यांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते ठरतात, अशी चर्चा कर्जत जामखेड मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात रंगली आहे।